नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज सादर आहे दीपक मचाडो लिखित कथा लाल 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 पोरी गुलाबी गाल. आज सोमवार होता. त्याचा आठवड्याचा ऑफ. त्यानं जाणून बुजून सोमवारचा दिवस ऑफ म्हणून मागून घेतला होता. दुपारी 1च्या सुमारास त्यानं आपली वॅगनार गाडी काढली आणि तो सेंट मेरीज कॉन्व्हेंटच्या दिशेने निघाला. 1:30च्या आधी त्याला तिकडं पोहोचायचं होतं. 15 मिनिटात तो तिथं पोहोचला आणि शाळेच्या समोर असलेल्या गुलमोहराच्या झाडाच्या बुंद्याला टेकून उभा राहिला. लवकरच 1:30 वाजता शाळा सुटणार होती आणि मग केजी ते 4थी पर्यंतच्या सर्व छकुल्या आपल्या गर्द निळ्या पोशाखात दुडू दुडू धावत एकतर स्कूल बसमध्ये नाहीतर आपल्याला न्यायला आलेल्या आईकडे किंवा बाळगीकडे झेपावणार होत्या. पण तो मात्र कोणालाच घ्यायला आला नव्हता. तो फक्त बघायला आला होता. दर सोमवारी तो बघायला यायचा. शाळेतून पक्ष्यांच्या थव्यासारख्या चिवचिवाट करत निघणाऱ्या 100-200 मुलींच्या त्या घोळक्यात त्याची नजर फक्त एका मुलीचा वेध घेत होती. शेवटी त्याला ती दिसली. 4.5 वर्षांची ती बालिका आपली छोटीशी स्कूल बॅग एका खांद्यावर आणि वॉटर बॉटल दुसऱ्या खांद्यावर घेऊन आपल्या वर्गमैत्रिणींबरोबर गप्पा मारत स्कूल बसकडे येत होती. तिच्या नाकाची घडण अगदी तशीच होती. केसांचा बॉबकट आणि त्यावर असलेला लाल हेअरबँड. ती अगदी जपानी बाहुलीसारखी दिसत होती. रोखून धरलेली माया आणि विरहाची आग एका धारदार तलवारीसारखी त्याचं हृदय भेदून गेली. त्याची होती ती सिमी. ती गोड गोबऱ्या गालांची जपानी बाहुली त्याची सिमी होती. त्याच्या हाडामासाची, त्याच्या रक्ताची त्याचं अपत्य होती. पण तो तिला भेटू शकत नव्हता. तो तिच्याशी बोलू शकत नव्हता. तो तिला स्पर्श करू शकत नव्हता आणि तिला तरी कुठे माहित होतं तो कोण होता ते. क्षणभरचा गैरसमज आणि उफाळलेल्या फाजील अहंकाराचं फळ तो आज भोगत होता. तो संदीप मस्कारेन संसारी असूनही निःसंसारी बनला होता. तारुण्याचे दिवस होते ते. मित्रांसमवेत खेळ, थट्टा मस्करी, तामतलावच्या नाक्यावर बसून भंकस करण्याचं ते अल्लड वय. जानेवारी महिना होता. दिवस शनिवार. त्याला आठवलं, गावातल्या सेलिनाचं लग्न होतं. शनिवारच्या तळणाला म्हणजेच वडे काढण्याच्या समारंभाला त्याला अगदी आवर्जून आमंत्रण होतं. तसं गावात कुठेही लग्न असलं की सर्व तरुण तरुणींना आमंत्रण असायचंच आणि संदीप तर गावचं भूषणच. सर्वांशी हसून खेळून वागण्याची त्याची तसंच त्याच्या कुटुंबाची रीत होती. चांगल्या उंचीचा आणि राजबिंडा दिसणारा संदीप त्याच्या मित्रमंडळीतही लोकप्रिय होता. ग्रॅज्युएट होऊन एका नामांकित कंपनीत थेट सुपरवायझर म्हणून त्याची नेमणूक झाली होती. घराबाहेरून एक शिट्टी आली. गावातील युवकांचं, त्याच्या मित्रमंडळींचं टोळकं त्याला साथ घालत होतं. संदीप जीन्स आणि लाल निळ्या रंगाचा टी शर्ट घालून त्यांच्या सोबत निघाला. सेलिनाकडे मंगारचा मांडव लोकांनी गजबजून गेला होता. तवा भरला होता. तेलात बुडबुडून फसफसत वडे वर येत होते. वडे करून तळणात टाकण्यात बायका मुली गर्क झाल्या होत्या आणि पुरुष लांब दांड्याची झारी घेऊन तयार झालेले वडे काढत होते. आली रे आली, गोल्डन गँग आली. संदीप आणि त्याचे सवंगडी मांडवात प्रवेश करताच कोणीतरी बांग दिली. ओय संदीप, अरे अर्ध तळण काढून झालं, अजूनपर्यंत काय करत होतात? हसून संदीपनं एक झारी दुसऱ्याकडून घेतली आणि तो तव्यातून तयार झालेले वडे काढून रितसरपणे बाजूच्या टोपलीत टाकू लागला. थोडासा किलबिलाट ऐकू आला. सेलिना तिच्या 2-3 मैत्रिणींना तव्याजवळ घेऊन आली होती. चुलीच्या आगीची धग आणि डोळ्यात गेलेला धूर यामुळं किलकिले झालेले डोळे संदीपनं सताड उघडले आणि त्यापैकी एकीचं समोर अवतरलेलं रूप पाहून तो स्तिमित झाला. घारसर डोळे, लांबट गोल चेहरा, गव्हाळ वर्णापेक्षा उजळ असलेली सतेज कांती आणि सुटे सोडलेले कुरळे केस, डोळ्यात भरेल असा झिरमिऱ्याचा लाल रंगाचा ड्रेस.
तिच्या चेहऱ्यावर विलसणारा आत्मविश्वास आणि बौद्धिकतेची छटा यामुळं तिच्या आकर्षकतेत अधिक भर पडत होती. "अरे संदीप, तवा भरला तो. निजला का काय?" घरातल्या एका जावयानं त्याला तंद्रीतून जागं केलं. संदीप डोळ्याच्या एका कोपऱ्यातून तिचं निरीक्षण करत होता. त्याला ती आवडली होती. एकदा एक ओझरती नजर तिनं त्याच्यावर टाकली होती, पण नंतर मात्र ती आपल्या मैत्रिणींबरोबर गप्पा गोष्टी करण्यातच गुंग होती. संदीपचा अहमगंड थोडासा डिवचला गेला. साली थोडी सुद्धा लाईन देत नाही. तो मनातल्या मनात पुटपुटला. पण त्याचं दिल तिच्यावर फिदा झालं होतं हे खरं. संदीप आथई असेल. मांडवाच्या कोपऱ्यात घुमटाच्या तालावर लग्नगीतं गात असलेल्या त्याच्या सवंगड्यांनी त्याला साथ घातली. ही नेहमीचीच रीत होती. थोडा वेळ तव्याजवळ आणि नंतर घुमट आणि गाणी तळण आटपेपर्यंत. लग्नगीतं बोलण्यात संदीपही पटाईत होता. आवाज चांगल्यापैकी होता. त्यानं आपल्या तालबद्ध आवाजात गाणी सुरू केल्यावर साहजिकच कोण गातंय म्हणून मांडवातील लोकांच्या नजरा वळल्या. संदीपला भुरळ पाडणारी सुंदरी देखील आपलं कूल ॲटिट्यूड थोडा वेळ बाजूला ठेवून गाणाऱ्या समूहाकडे पाहू लागली. एका विशिष्ट क्षणी संदीप उभा राहिला आणि त्याच वेळी तिची आणि त्याची नजरानजर झाली. तिच्यावर नजर रोखून आणि तिच्याकडे अंगुली निर्देश करीत त्यानं गाणं सुरू केलं. लाल 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 पोरी गुलाबी गालगो. बाण लागला होता. क्षणार्धात तिच्या चेहऱ्यावर स्त्रीसुलभ लज्जा, अचंबा आणि स्वतःच्या आकर्षणाबद्दलची जाणीव ह्या साऱ्या छटा एकामागून एक सरकत गेल्या. अगोदरच लावलेल्या गालावरच्या रूजच्या जोडीला नैसर्गिक गुलाबी रंगही भरला. सेलिनाकडे तिच्याबद्दल विचारपूस झाली. तिचं नाव इव्हा होतं. चांगल्या घरंदाज कुटुंबातील होती. एका खाजगी कंपनीत चांगल्यापैकी नोकरीला होती. संदीपच्या घरातून निरोप गेला, पण इव्हाकडून प्रतिसाद आला नाही. कुणाला तरी ती म्हणाली होती, असं मांडवात रोड रोमिओगिरी करणाऱ्या टवाळखोरांमध्ये मला मुळीच इंटरेस्ट नाही. इव्हाच्या नातेवाईकांनी मात्र खोल चौकशी केली होती. संदीपबद्दल त्यांना मिळालेला फीडबॅक उत्तम होता. दुसरी गोष्ट तिच्या कानावर आली. संदीपनं एखाद्या मुलीला उद्देशून अशा प्रकारे गाणं ह्याआधी कधीच म्हटलं नव्हतं. तिच्या रूपावर भाळल्यामुळं कदाचित त्याचा त्या दिवशी तोल सुटला होता. सर्व गैरसमज दूर झाले. इव्हा आणि संदीप भेटले आणि जन्मोजन्मीची गाठ बांधण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. धूमधडाक्यात पार पडलेल्या लग्नानंतर संदीप आणि इव्हाचा राजा-राणीचा संसार सुरळीत चालला होता. 1 वर्षानं त्यांच्या संसारवेलीवर एक फूल अवतरलं. सुंदर गोंडस सिमीच्या रूपानं. आयुष्य कसं झक्कपैकी सुंदर होतं. संध्याकाळी ऑफिसमधून परत घरी आल्यावर आपल्या सिमीला उचलून तिचे गालगुच्चे घेत तिच्याशी लाडेलाडे संभाषण करत संध्याकाळ कधी निघून जायची ते कळायचं देखील नाही. बाळंतपणामुळे इव्हाच्या शरीराला आलेली गोलाई आणि तेज ह्यामुळे ती तर अधिक लोभसवाणी वाटायची. तिच्या सहवासातील आल्हाददायक जीवनाच्या सुखमय समुद्रात संदीप मनसोक्त पोहत होता. इव्हाची मॅटर्निटी लीव्ह आता संपत आली होती. लवकरच तिला नोकरीवर रुजू व्हायचं होतं. छोट्या सिमीला बघण्याची आता व्यवस्था करायला लागणार होती. सुदैवानं एक मुलगी बाळगी म्हणून मिळाली. पण दुसराही एक प्रश्न आता समोर उभा होता. संदीपचे आई वडील दोघेही नोकरीला होते. संदीप आणि इव्हा देखील ऑफिसला गेल्यावर घरात फक्त बाळगी आणि सिमी एवढेच राहणार होते. इव्हाला ह्या गोष्टीची फार चिंता लागून राहिली होती. पण संदीप मात्र बाळगी आहे ना, मग कशाला चिंता या मताचा होता. पण इव्हानं शेवटी विषयाला वाचा फोडली. संदीप, सिमीला फक्त बाळगीच्या भरोश्यावर सोडून जाणं म्हणजे काही होत नाही ग. आणि माझी मम्मी तर दुपारी 3 वाजता घरी येतेच की. संदीप आपल्या स्वभावात असलेल्या हॅपी गो लकी आविर्भावात म्हणाला. संदीप, माझं म्हणणं नीट ऐकून घे. इव्हा आर्जवाच्या स्वरात त्याला म्हणाली.
माझ्या मम्मीकडे सिमीला ठेवलं तर खूप छान होईल. ती घरीच असते आणि आजी आजोबा पण आहेत. सिमीकडे लक्ष ठेवता येईल आणि त्यांचाही चांगला वेळ जाईल. आपण मांडलेल्या विचारावर दुसऱ्याची मतभिन्नता स्वीकारण्याची संदीपची सवय नव्हती. सिमी माझ्या खानदानाची नात आहे. तुझ्या माहेरच्या म्हातारड्यांच्या टाइमपाससाठी विकत आणलेली कळसूत्री बावली नाही. खाडदिशी संदीप बोलून गेला. संदीप, हे काय बोलतोयस तू? तुला दुखावलेल्या इव्हाला पुढे काही बोलण्याचं अवसान राहिलं नाही. आपण प्रासंगिक ओढाताणीच्या त्वेषात जरा जास्तच कटू बोलून गेलो, असं संदीपला जाणवलं. त्यानं इव्हाला जवळ घेतलं आणि आपल्या कठोर भाष्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पण सिमीला आपल्याच घरी ठेवण्याच्या आपल्या निर्णयाबाबत तो ठाम राहिला. इव्हाला खूप वाईट वाटलं, पण कुणीतरी नमतं घ्यायला हवं म्हणून इव्हानंही नाईलाजानं ते मान्य केलं. सुदैवानं आलेलं वादळ त्यावेळेला शमलं होतं. इव्हा तिच्या नोकरीवर पुनश्च रुजू झाली, पण धाकधूक होतीच. दररोज घरी येऊन आपल्या छकुलीला कडेवर घेतल्यावरच इव्हाला हायसं वाटायचं. सिमी म्हणजे तिचं सर्वस्व होतं. संदीपलाही सिमीचा खूप लळा लागला होता. एके दिवशी इव्हा घरी आली तर सिमीचं रडणं ऐकून तिच्या छातीत धस्स झालं. मंगला, काय झालं? तिनं बाळगी मुलीला विचारलं. सोफ्यावर झोपवली होती बाय, तिथून पडली. मंगलानं भीतभीत सांगितलं. कधी झालंय हे? आत्ताच 10-15 मिनिटं झाली. आत्ताच? पण मम्मी असतील ना घरात? कुठे आहेत त्या? काकू बाहेर गेल्या कामावरून आल्यावर. कोणती तरी मीटिंग आहे म्हणाल्या. मी 2 मिनिटं बाथरूम मध्ये गेली तर बेबी पडली. इवाच्या अंगाचा तिळपापड झाला. सिमीचं कपाळ सुजलं होतं. तरी मी म्हणत होते इथं ठेवू नका म्हणून. सासूबाईंना मिरवायचं असतं आणि माझी सिमी. इवाचे डोळे पाणावले, पण क्षणभरच. एक निग्रह तिच्या चेहऱ्यावर दिसू लागला. मंगला, इथं ये. ती बॅग काढ आणि माझे आणि बेबीचे कपडे भर. सिमी आणि मंगलाला घेऊन इवानं सरळ माहेरचा रस्ता धरला. संदीप रात्री उशिराच घरी आला होता. फोनवरून इवाबरोबर तीव्र बाचाबाची झाली. इवानंही आपला राग काढला. तुझी मम्मी दुपारी बघणार होती ना सिमीला, मग त्यांच्या मीटिंगा कोण अटेंड करणार? संदीपनं तिला परत यायची विनंती केली, पण इव्हा ठाम होती. समंजसपणाची तार दोन्ही बाजूंनी पूर्ण छेडली गेली होती. त्सुनामीची नांदी लागली होती. दुसऱ्या दिवशी संदीप लवकर घरी आला आणि थेट सासूरवाडीला गेला. घरात शिरताच तो गुरगुरला, सिमी कुठे आहे? आहे रे, झोपले, इवाची मम्मी म्हणाली. संदीप, माझा ऐक, थोडे दिवस राहू दे आमच्याकडे. संदीप ते काहीही ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हता. तो रूममध्ये शिरला, सिमीला उचललं आणि इव्हाच्या आईच्या अथवा आजी आजोबांच्या विनवण्यांना न जुमानता तडक बाहेर पडला. कर्मधर्म संयोगानं इव्हा देखील त्या दिवशी ऑफिसमधून लवकर घरी आली. संदीप घराच्या गेट बाहेर पडतोय एवढ्यात इव्हाची गाठ पडली. संदीप, सिमीला माझ्याकडे दे. इव्हा किंचाळली. थोड्या वेळानं शेजारचे आणि पंचक्रोशीतील लोकही जमले. गावातील काही बलदंड तरुणांनी प्रकरण हातघाईवर आणलं. क्रोधित आणि अपमानित संदीपनं शेवटी सिमीला सोडून दिलं. तू याद राख, तो इवाला म्हणाला. तुला आणि तिला दोघांनाही खलास करून टाकीन एक दिवस. शेवटी व्हायचं ते झालं. प्रकरण कोर्टात गेलं. वकिलानं इव्हाला सल्ला दिला. सांग की त्यानं मला आणि जिमीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे म्हणून. पण वकील साहेब, इवा म्हणाली, तो रागाच्या भरात तसं म्हणाला होता. मी ओळखते त्याला. तो कदापि तसं काही करणार नाही. हे बघा, त्याला तुझ्यापासून आणि सिमीपासून दूर ठेवायचं असेल तर हा एकमेव मार्ग आहे, वकील म्हणाले. नाईलाजानं पण अत्यंत दुःखित अंतःकरणानं तिनं तशी जबानी दिली. कोर्टानं संदीपला ताकीद दिली. जेलची हवा खायची नसेल तर एका अटीचं त्याला पालन करावं लागणार होतं.
सिमी आणि इव्हा राहत होते त्या घरापासून 500 फुटाच्या परिसरात फिरकायची त्याला बंदी होती. तसंच इव्हा बरोबर किंवा सिमी बरोबर संपर्क साधणं, बोलणं किंवा स्पर्श करणं हा दखलपात्र गुन्हा समजण्यात येईल असा इशारा दिला होता. एक आदर्श तरुण असलेला संदीप गावात आणि समाजात असहिष्णू चर्चेचा विषय बनलेला होता. या सर्वांपासून त्याला दूर पळायचं होतं. तो योग लवकरच आला. दुबईमध्ये संदीपच्या लायकीची एक चांगली वेकन्सी होती. व्यक्तिमत्व आणि अनुभवाच्या जोरावर त्याला ती नोकरी मिळाली होती आणि तो दूर निघून गेला. इव्हाच्या, सिमीच्या, आपल्या मित्रमंडळींच्या विश्वापासून दूर. 3 वर्ष निघून गेली. आई वडिलांनी अनेक विनंत्या करून देखील संदीप एकदाही घरी आला नव्हता. उलट त्यांनाच तो दुबईला बोलवून घ्यायचा. पण आता मम्मीचा निरोप आला होता. त्याच्या डॅडींची तब्येत बरी नव्हती. त्यांची काळजी घेण्यासाठी त्याला वसईला येणं भाग होतं. आपल्या पूर्वीच्या कंपनीत त्यानं पुन्हा अर्ज केला. कोणत्या मानसिक परिस्थितीत तो दुबईला गेला होता ते त्याच्या इकडच्या बॉसला ठाऊक होतं. त्यांनी त्याला पूर्वीच्या पदावर आनंदानं स्वीकारलं. त्या अवधीत सिमी काय करते आणि कुठल्या शाळेत जाते याची चौकशी त्यानं केली होती. म्हणूनच त्यानं रविवारऐवजी सोमवारचा ऑफ मागितला होता. दर सोमवारी तो सिमीचं लांबूनच दर्शन घेऊन आपल्या हरवलेल्या पालकत्वाच्या जखमेवर फुंकर मारू पाहत होता. इव्हा लगबगीनं ऑफिसला जायला निघाली. तिची ओढणी मागून खेचली गेली तशी ती म्हणाली, "सोड रे संदीप, ऑफिसला जायला उशीर होईल." तिची ओढणी खुर्चीच्या खाच्यामध्ये अडकली होती. 3 वर्षांपूर्वीच्या संदीपच्या सवयीला प्रत्युत्तर देणं हे तिच्या अंगवळणी पडलं होतं. तो घरी असला आणि ती ऑफिसला निघाली की तो असाच तिला थांबवायचा, जवळ घ्यायचा. कशीबशी सुटका करून ती निघायची. आता सुटलीस, पण संध्याकाळी सोडणार नाही, या त्याच्या प्रेमळ धमकीनं तिचं अंग प्रत्यंग मोहरून जायचं. आपण कोर्टात गेलो ते ठीक केलं का? तिला आठवलं. तिच्या गावातला विनीत 35शीचा असून देखील त्याचं अजून लग्न व्हायचं होतं. त्यानेच तर तिच्या आई वडिलांवर तिनं कोर्टात केस करावी म्हणून खूप दबाव आणला होता. त्यानंतर 1.5 वर्षानं शाली आत्या त्याचा निरोप घेऊन आली होती. घटस्फोट मिळत असेल तर तो तिच्याबरोबर जमवायला तयार होता म्हणून. शी, त्या विचारानंच तिला तिटकारा आला. दुसऱ्याच्या स्वार्थी डावपेचात आपण स्वतःच्या स्वप्नांचा चुराडा केला होता. माझे डॅडी नाहीत का? या सिमीच्या प्रश्नाला तिच्याकडे समर्पक उत्तर नव्हतं. सामोपचाराच्या पतंगाची दोरी तोडण्याची आपण फारच घाई तर केली नाही ना? सिमी, चल हे कपडे घाल, आपल्याला दीप्ती मावशीकडे लग्नाला जायचंय. इव्हाच्या मावस बहिणीचं लग्न होतं. 1 दिवस आधी म्हणजे शनिवारी जाणं भाग होतं. आपण आणि सिमी गेल्यावर आपल्या मागं बायकांची कुजबूज असते हे इव्हाला ठाऊक होतं, पण ती त्याकडे दुर्लक्ष करत असे. अशा लग्नप्रसंगी खूप लोक भेटायचे. खूप विरंगुळा अनुभवायला मिळायचा. नेहमीपणे तळणाचा तवा फुलला होता. घुमटाच्या तालावर हौसे उमेदीचे पती तुम्ही काय जाता गा या गाण्यावर पोरं गात होती आणि नाचत होती. त्याच लयीमध्ये गाणं बदललं आणि अचानक इवाला कोणीतरी खणखणीतपणे हलवून एखाद्या दिवा स्वप्नातून जागवत आहे असं वाटलं. एक पोरगा आपल्याच तंद्रीत नाचत बोलत होता, लाल 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 पोरी गुलाबी गाल गो, गुलाबी गाल तुझे कोणी केले लाल लाल गो. इवाचं मन काही वर्षांपूर्वीच्या त्या शनिवारच्या मांडवात परत गेलं. ह्याच त्या गाण्यातील मदन बाणानं तिला घायाळ केलं होतं. तिला त्या नाचणाऱ्या मुलामध्ये संदीप दिसू लागला. ती धारदार नजर, तो राजबिंडा चेहरा. माझा संदीप! विरहरूपी वादळानं निर्माण केलेलं आक्रंदन तिच्या हृदयाला छेदित होतं, टोचत होतं. अपराधीपणाच्या भावनेचे बाण तिचं अंतर्मन घायाळ करत होते. अजून एक सोमवार. शाळा सुटायला 10 मिनिटं होती. सिमी येईल, ती दिसेल याची तो आतुरतेनं वाट बघत होता. अचानक त्याची नजर समोरून येणाऱ्या व्यक्तीवर पडली. तो गार पडला. पायांना कंप सुटला. हा भास होता का? नाही, ही तर इवाच होती. त्याच्याकडेच येत होती. तो लगबगीनं वळला
आणि आपल्या गाडीकडे निघाला. संदीप थांब, इवाचा आवाज आला. तो थबकला. इवा जवळ आली. संदीप आर्जवाच्या स्वरात तिला म्हणाला, हे बघ इवा, मी सिमीला काही त्रास किंवा इजा करायला आलो नाहीये. फक्त बघायला. देवा शपथ, पोलीस कंप्लेंट वगैरे करू नकोस. वाटल्यास मी परत इथे कधीच येणार नाही. होय, मी पोलीस कंप्लेंट जरूर करणार आहे, इवा म्हणाली. तू लग्न संस्कारात मला दिलेली कुठलीही वचनं पाळलेली नाहीत. माझा हक्काचा पती असून देखील तू गेल्या 3 वर्षात मला कधी जवळ घेतलं नाही. मला कधी आलिंगन दिलं नाहीस. माझ्या केसातून हात फिरवला नाहीस. नाताळच्या सणाला माझा हात धरून कधी देवळात घेऊन गेला नाहीस. ह्याची मी कंप्लेंट करणार आहे. सिमीकडून तिचं पितृसुख हिरावून घेतलंस, त्याची मी कंप्लेंट करणार आहे. संदीप अवाक होऊन पाहतच राहिला. इवा, म्हणजे तू तू माझ्यावर प्रेम? मग कोणावर करू रे संदीप? माझ्या गुलाबी गालांवर भाळला होतास ना? तो सर्व गुलाबी रंग फिका पडलाय रे. आणशील ना माझ्या गालाची लाली परत? इवा इवा, मी चुकलो ग. खरंच होशील तू परत माझी? आवेगानं तिला मिठीत घ्यायची जबर इच्छा त्याच्यात निर्माण झाली. पण तितक्यात सुटलेल्या शाळेचा किलबिलाट कानावर आला. मम्मी करत सिमी इवाकडे धावत आली. संदीपकडे नजर जाताच ती म्हणाली, मम्मी, या अंकलचा फोटो बघूनच तू त्या दिवशी डोळे पुसत होतीस ना? छे ग सिमी, काहीतरीच. इवाच्या गालावर चटकन लाली पसरली. आणि हे बघ सिमी, हे अंकल नाहीत, हे तुझे डॅडा. संदीपनं सिमीला उचलून तिच्या गालाची पप्पी घेतली. आज आपण कारमध्ये घरी जायचं. ओ, सिमी म्हणाली, डॅडा अंकलची कार आहे? खो खो हसणाऱ्या संदीपकडे पाहून डोळ्यातून टिपकणाऱ्या आसवांमधून देखील इवाला खळाळणारं हसू आवरता आलं नाही.